हॅलो एव्हरीवन. स्टँडर्ड 9th मधील मॅथ फर्स्ट या सब्जेक्ट मधील युनिट नंबर फर्स्ट आपण बघतो आहोत सेट. मागील व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ सेट बघितले होते. करंट व्हिडिओमध्ये आपण मेथड्स ऑफ रायटिंग सेट लिस्टिंग मेथड समजून घेणार आहोत. सो लेट अस स्टार्ट methods of writing listing method. There are two methods of writing set: listing method or roster method, and second is rule method or set builder form. Listing method or roster method. Some important point related to this method are: in this method, all element of set is written in curly bracket. This is curly bracket. Each of element is written only once and separated by comma. The order of an element is not important, but it is necessary to write all element of the set. आपण जे एलिमेंट लिहिणार आहोत कर्ली ब्रॅकेट मध्ये त्यांची ऑर्डर ही डिक्रीजिंग लिहा, इन्क्रीजिंग लिहा की रॅन्डमली लिहा. आपण ते एलिमेंट कोणत्याही क्रमाने, फक्त ऑल एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन द सेट. फॉर एक्झाम्पल, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10 can be written as A is equal to, in curly bracket, 3, 5, 7, 9. A is the name of set. Then use the curly bracket to write the element of set separated by comma, and each and every elements is written only once. एकाच वेळेस लिहिलेले आहेत. आता हा जो काही ऑर्डर आहे 3, 5, 7, 9 याला आपण चेंज पण करू शकतो. ती या पुढच्या सेटमध्ये 7, 3, 5, 9 अशी आपण सेट केलेली आहे. म्हणजे रॅन्डमली आपण ते एलिमेंट कसेही लिहू शकतो, फक्त ऑल एलिमेंट्स आर इन्क्लुडेड. सर्व एलिमेंट्सचा समावेश असणं गरजेचं आहे. इफ एन एलिमेंट कम्स मोर दॅन 1 times, देन इट इज कस्टमरी टू राईट दॅट एलिमेंट ओनली वन्स. म्हणजे एखादे एलिमेंट आपल्याला जर पुन्हा पुन्हा येत असतील, रिपीट होत असतील, तर त्याला आपल्याला एकाच वेळेस लिहायचं आहे. For example, in the word remember, the letter R, M and E are repeated more than once. Remember या वर्ड मध्ये R, M and E हे बघा रिपीट झालेले आहेत. R इथं सुद्धा आहे, इथं सुद्धा आहे. M आणि E तिन्ही अक्षर रिपीट झालेले आहेत. So the set of letters of this word is written as A is equal to, in curly bracket, R, E, M, B separated by comma. In this way, we can write the set using listing method. This method is also known as roster method or tabular methods. हे दोन नेमिंग आपल्याला माहित पाहिजे, कारण बऱ्याच वेळा आपल्याला शब्द बदलून येतो की राईट द फॉलोइंग सेट युजिंग रोस्टर मेथड, राईट द फॉलोइंग सेट युजिंग टॅब्युलर मेथड. त्यावेळेस आपल्याला हे शब्द आठवले पाहिजे. सो दीज आर सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिलेटेड टू मेथड्स ऑफ रायटिंग ऑफ सेट युजिंग लिस्टिंग मेथड. सो लेट अस सी सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू धिस पॉइंट. सो फर्स्ट एक्झाम्पल, write the following set in roster form. So first example here, let M denote the set of first 5 natural number. तर या एक्झाम्पल मध्ये जर आपल्याला नॅचरल नंबर माहित नसेल तर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही. त्याकरता व्हॉट इज मीन बाय नॅचरल नंबर? दे आर द काउंटिंग नंबर्स स्टार्ट फ्रॉम 1 to infinite. सो फर्स्ट 5 नॅचरल नंबर मग कोणते असतील ते? 1, 2, 3, 4 and 5. So we can write
this set using listing or roster method like that. M is equal to, in curly bracket, 1, 2, 3, 4, 5 separated by comma. Second example पाहूया. The set of all vowels of English alphabet. इंग्लिश अल्फाबेट मधले व्होवेल्स आपल्याला माहित पाहिजे. बघा यासाठीच आपण एलिमेंट ऑफ सेट हा कन्सेप्ट बघितला होता की आपल्याला त्या सेट मधले एलिमेंट ओळखता आले पाहिजे. आता हा सेट कोणता आहे? ऑल व्होवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट. मग व्होवेल्स कोणते आहे? ए, ई, आय, ओ, यू. मग या एलिमेंटला आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहूया आणि त्याला सेपरेट करूया कॉमाने आणि त्याला नाव देऊया व्ही. So V is the name of the set and this is set within curly bracket separated by comma. Each element is separated by comma. Example number 3. The set of all odd numbers less than 9. Odd number हे कुठून सुरू झाले? 1 पासून. Because odd number is a subtype of natural number and natural numbers start from 1. So first odd number is 1 and less than 9 म्हटलं म्हणजे 9 चा समावेश तिथे होणार नाही. 9 is excluded from this set because here what is the word? Less than 9. So elements are 1, 2, 2 येईल का? No, 2 येणार नाही. 1, 3, 5, 7 and stop. So the set is X is equal to, in curly bracket, 1, 3, 5, 7 separated by comma. Fourth example. The set of all natural number which divides 12. So factor of 12 आपल्याला इथे काढायचे आहेत. Which are the factors of 12? 12 या नंबरला कोणकोणत्या नंबर्सने डिव्हाइड करता येते. आपल्याला त्याची लिस्टिंग माहित पाहिजे. So the answer will be y is equal to 1, 2, 3, 4, 6 and 12. All numbers which are the factor of 12. या सर्व नंबरने 12 ला आपण डिवाइड करू शकतो. So this is example number 4th. Example number 5th. The set of all letters in the word mathematics. मॅथमॅटिक्स या वर्ड मधल्या लेटरचा आपल्याला सेट तयार करायचा आहे आणि त्याला लिस्टिंग मेथडनं लिहायचा आहे. तो कसा लिहिता येईल? Z is equal to MATHEICS. आता मॅथमॅटिक्स या वर्ड मध्ये 11 लेटर्स आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and 11. पण या 11 लेटर्स पैकी आपण किती लिहिले? फक्त 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. आपण 8 लेटरचा समावेश केला या सेटमध्ये लिस्टिंग मेथडचा वापर करून लिहिताना. मग का बरं इथं 11 आहे आणि इथं 8 आहेत? कारण की इथं M हे लेटर रिपीट झालेलं आहे, A हे लेटर रिपीट झालेलं आहे, T हे लेटर रिपीट झालेलं आहे. मग रिपीटेड लेटर आपण सेटमध्ये लिहिताना एलिमेंट करतो. त्यामुळे आपलं जे काही आन्सर असेल ते या पद्धतीचं असेल. सो दिस इज अ set of all letters in the word mathematics using listing method. Example number 6. P is the set of last 4 months of the year. P कसा सेट आहे? लास्ट 4 months of the years चा सेट आहे. मग तो आपल्याला लास्ट 4 months of the years माहित पाहिजे. कोणते आहेत? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. The set P can be written using listing methods. P is equal to, in curly brackets, September, October, November and December separated by comma. 7th example. The set of all letters in the word division. Division या वर्ड मधल्या सर्व लेटरचा सेट आपल्याला तयार करायचा आहे. What is the answer? Yes, D is equal to DIVSON within curly brackets separated by comma. 8th example. A denotes the set of even numbers between 6 and 14.
आता बिटवीन 6 अँड 14 म्हटलेलं आहे, त्यामुळे 6 आणि 14 येणार नाही. सो दीज आर ऑल्सो इव्हन नंबर्स, परंतु या नंबरचा समावेश त्या सेटमध्ये होणार नाही. E is equal to 8, 10 and 12 within curly brackets separated by comma. So in this way we can write each and every set using listing method. So next example, set S is a square root of 9. आता 9 चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे किती आहे बेटा, 3. पण तो आणखीन एक सुद्धा स्क्वेअर रूट आहे त्याचं, पण तेवढा -3, बिकॉज एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅव्हिंग 2 रूट्स, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. सो वी कॅन राईट धिस सेट युझिंग लिस्टिंग मेथड ॲज फॉलोज. S is equal to in curly bracket -3 and 3 separated by comma. Next example, the set of vowels used in the word America. अमेरिका या वर्ड मधील व्हॉवेल्स आपल्याला शोधायचे आहेत आणि त्यांचा सेट तयार करायचा आहे. तर यामध्ये 3 व्हॉवेल्स आहे बघा, A, E and I. आणि A हा रिपीट झालेला आहे, त्यामुळे आपण त्याला फक्त ओनली वन्स टाइम्स राईट करणार आहोत. सो हियर आन्सर विल बी V is equal to A, E and I within curly brackets separated by comma. So these are all examples related to methods of writing set using listing methods. 3 बाबी लक्षात ठेवायच्या आहे. 3 important points are there. Which are those? First, the element of sets are written in curly bracket. Second point, each and every element write only one times. Third point, all elements of the set separated by a comma. So using these 3 important points, we can write the set using listing method, roster method or tabular methods. तिन्ही एकच नाव आहे, एकाच लिस्टिंग मेथडचे सिनोनिम्स आहेत, रोस्टर फॉर्म आणि टॅब्युलर मेथड्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ रायटिंग सेट युझिंग रूल मेथड. रूल मेथड इज ऑल्सो नोन ॲज अ प्रॉपर्टी मेथड्स. So let us see in the next video. Thank you.